तर मित्रांनो, पाटीलच्या दिवशी सुरुवात अशी झाली. ओम नमः शिवाय. आज होता सोमवार. त्याच्यानंतर होते 12 वाजले आणि आमच्या मोबाईलचे पण 13 वाजले होते. ते का तर मोबाईलचा डिस्प्ले निघून आला. मोबाईल चालू पण मोबाईलचा डिस्प्ले डायरेक्ट बाहेर. काय करायचं आता? रबर लावून चालू केला. आम्ही निघालो डायरेक्ट त्र्यंबकेश्वर नाही तर कपालेश्वरला. त्र्यंबकेश्वर का नाही? तर ते आपल्या घराचे खूपच दूर आहे आणि पावसा पाण्याचे दिवस तर रिस्क लेणे काहीच नाही रे बाबा. त्याच्यानंतर वो डायरेक्ट काळे बादल छाय छाय हम पोच गए डायरेक्ट. पोच गए नाही, आम्ही पोचलो डायरेक्ट कपालेश्वर. वीज चमकायला लागल्या, चमकतच होत्या. पोचलो रामकुंडावर. रामकुंडावर पोहोचल्या डायरेक्ट दंडे हनुमानचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर गंगा आरतीला लागलो. आणि दिवे तर खूपच होती. डायरेक्ट विचार नाही करू शकत, 100-200 तर दिवेच असतील, कारण की सोमवार होता ना, सोमवारी खूप पब्लिक येते. आम्ही पोहोचलो गंगा आरतीला, पण आरती तर होऊन गेली, कारण की आरती होऊन गेली होती गंगा आरती. मग कपालेश्वरच्या आरतीला थांबलो. आरती झालीच की त्याच्यानंतर मी म्हंटलो, विचार केला आपल्या इथले मंदिर खूपच मोठे आणले, बांधता नाही जात. नाशिकच्या मंदिरांची तर बातच. म्हंटलो माझी चप्पल दाखवून देऊ. म्हंटलो कशी वाटली तुम्हाला, कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नाशिकचा व्ह्यू दाखवला, डिसेंट एकदम भारी आला. आणि तुमच्या भावाने डायरेक्ट दूध घेतलं, ते पण 200 रुपये दूध घेतलं आणि घरी पोहोचलो. आणि तुमच्या भावाची हेअरस्टाईल तर डायरेक्ट डेंजर झाली होती. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.